नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण आळू मटारची भाजी बनवते, म्हणजे वाटाण्याची आणि बटाट्याची भाजी बनवते। खूप टेस्टी लागते भाजी। आता बाजारमध्ये फ्रेश वाटाणा आलाय, ताजा ताजा। आपण ती वाटाणा आणून मी सोलून घेतला होता। आता कढई ठेवले, तेल गरम करायला। 1 चमचा जिरा, 1 चमचा मोहरी घाले। मोहरी जिरा फुललं का आपण कांदा घातलाय। एक मोठा कांदा मी चिरून घेतलाय। कांदा चांगला तेलात परतून घ्यायचा। ब्राऊन कलर येऊस्तर। तर टमाटो घाले आपण। टमाटो मी 2 घेतली ती, बारीक चिरून घेतली ती। टमाटो चांगलं परतून घ्यायचं। अद्रक लसूण पेस्ट घालूया। तर चांगली परतून घेऊ त्याच्या संगतीच। 1 चमचा मी गरम मसाला घातलाय। धना पावडर 1 चमचा घातलाय। बेडगी पावडर 1 चमचा। घरातला मसाला तुम्ही साठवण्याचा कोणता बी घाला, 1 चमचा घातलाय मी। कांदा लसूण मसाला, सर्व मसाला आपण परतून घेऊया। 1 पाव चमचा मी हळद घातले। चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतले मी। आणि आपण 1 वाटी वाटाणा घातलाय त्यात। वाटाणा पण चांगला परतून घ्यायचा। आता बटाट्याच काप घेऊया आपण। ती घालूया। स्वच्छ धुवून बटाट्याचे मी काप करून घेतलेले आहेत, वरली साल काढून। चांगलं मसाल्यामध्ये परतून घेऊ व्यवस्थित। 2 चमचे दाण्याचा कूट घालते। चवीपुरतं मीठ घाला। तुमच्याकडे खोबऱ्याचा कूट असतो, तुम्ही खोबरं पण वापरू शकताय। काहीच नाही वापरलं तरी पण भाजी टेस्टी लागते। तुम्हाला रस्सा दाटसर पाहिजे, पातळ पाहिजे, त्याच्यावर तुम्ही पाण्याचा अंदाज घ्या। मी 1 तांब्या पाणी ओतले, म्हणजे 2 ग्लास। शिजल्यानंतर थोडंसं पाणी आटतंय आपलं। तर चांगली भाजी आपली शिजायला घातली आपण। वरून कोथिंबीर घालूया। आता मधून अधून आपण हलवून घ्यायची, कढईला चिटकणार नाही। तर बटाटा शिजले का बघूया आपण। अजून थोडंसं मला कच्चं वाटतंय, अजून 1-2 मिनिट मी शिजवून घेते। अगदी सोप्या पद्धतीने आपण मटार बटाट्याची भाजी बनवली। वरून थोडी कोथिंबीर घालूया। आता आपली भाजी तयार झाली। अशी चपातीसोबत तुम्ही खाऊ शकताय, भातासोबत, बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी संग, तांदळाच्या। धन्यवाद, बाय बाय।